अशा प्रकारे तुकोबांना सगुण दर्शन झाले देवाचे. कोरड्या वह्यावरती आल्या आणि या घटनेनंतर रामेश्वर भट्ट तुकोबांचे शिष्य झाले. त्यांना तुकोबांचा अधिकार कळला. तिकडे तुकोबांनी अभंग पाण्यात बुडवले व इकडे रामेश्वर भट्टाच्या अंगाची लाही लाही होऊ लागली. काही गेले तरी आग थांबेना. मग ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या स्वप्नात गेले व त्यांना त्यांची चूक उमगली. त्यानंतर रामेश्वर भट्टांनी तुकोबांचे वर्णन खालील अभंगात केलेले दिसते. पंडित वैदिक अथवा दशग्रंथी परिसरी न पवती तुकयाची. परिसरी न पवती तुकयाची. शास्त्र ही पुराणे गीता नित्यनेम वाचिताती वर्म न कळे त्यासी. कर्म अभिमाने वर्ण अभिमाने नाडळे ब्रह्म कलियुगी. तैसे नव्हे तुका वाणी व्यवसायी भाव त्याचा पायी विठोबाचे. हे बोल खुद्द एका वैदिक शास्त्रसंपन्न ब्राह्मणाचे आहेत, म्हणजे रामेश्वर शास्त्रींचे. त्या काळातले ते ब्राह्मण कसे कर्मकांडी झाले होते आणि खऱ्या देवाला ते ओळखतही नव्हते. त्यांना त्यांच्या ज्ञानाचा वर्णाचा अभिमान आलेला होता. परंतु आमचे तुकोबा तसे नव्हते. ते तर विठोबाचे सेवक होते, भक्त होते. श्री तुकोबा हे भागवत धर्माचे कळस तर होतेच आणि शिवराय हिंदवी स्वराज्याचे कळस होते. हिंदू धर्म संरक्षण हे दोघांचे कार्य होते. तुकोबांची कीर्ती शिवरायांच्या कानावर पोचली. दोघे समकालीन होते. शिवबांनी प्रथम तुकोबांची भेट घ्यायची म्हणून त्यांना दिवट्या, छत्री, घोडे, काही कारकुनांबरोबर बहुमोल रत्नांचा नजराणा त्यांच्या घरी पाठवला. पण या महाविरक्त पुरुषाने मात्र ते सर्व शिवरायांकडे परत पाठवले. काहीही घेतलं नाही त्याच्यातलं. यावरून त्यांची समलोष्ट कांचनता दिसून येते. त्यांचा अभंग या ठिकाणी आहे. मुंगी आणि राव आम्हा सारिखाची जीव, गेला मोह आणि आशा कळी काळाचा हा फासा. सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती, तुका म्हणे आले घरा वैकुंठ सरळे. अशा प्रकारचे 9 अभंगांचे पत्र तुकोबांनी शिवरायांना पाठवले. त्यांची प्रखर वैराग्यता व आत्मनिष्ठा हे गुण पाहून शिवबा भारावून गेले आणि त्यांच्या या त्यागी वृत्तीचा शिवरायांवर व राजमंडळावर फार मोठा परिणाम झाला. यानंतर शिवाजीराजे स्वतः तुकोबांच्या दर्शनासाठी लोहगावला गेले. त्यांची कीर्तन ऐकून शिवबांना फार प्रसन्नता वाटली. एवढा मोठा महापुरुष आपल्या राज्यात आहे याची त्यांना धन्यता वाटली आणि त्यांना कीर्तनाचा छंदच लागला. शिवाजीराजे सारखे कीर्तनाला जाऊ लागले. एकदा तुकोबांच्या कीर्तनामध्ये शिवराय बसले असता चाकणच्या पठाणांनी पाळत ठेवून 1000 सैनिकांनी मंदिरास वेढा दिला आणि श्रोतृवर्गामध्ये एकच कुजबूज सुरू झाली. हा गंभीर प्रसंग तुकोबांच्या लक्षात आला आणि त्यांनी विठ्ठलाचा धावा केला. ते 4 अभंगही प्रसिद्ध आहेत. न देखवे डोळा ऐसा हा आकांत, परपिडे चित्त दुःखी होते. काय तुम्ही येथे नसलासे झाले, आम्ही न देखिले पाहिजे हे. परचक्र कोठे हरिदासाच्या वासे, न देखिले न देशे राहतिया. तुका म्हणे माझी लाजविली सेवा, हीनपणे देवा जिणे झाले. तुकोबांच्या पुण्यप्रतापाने मंदिरातून शिवरायांसारखे दिसणारे 1000 पुरुष बाहेर पडले आणि यातला शिवाजी कोण हेच त्यांना कळेना. शिवाजी म्हणून पकडण्यास पठाणाचे सैन्य त्यामागे पळत गेले आणि शिवरायांनी निवांतपणे कीर्तन श्रवण केले. एकदा शिवराय व त्यांचे मुत्सद्दी सरदार व वारकरी या सर्वांना सारखाच बोध द्यावा म्हणून तुकोबांनी कीर्तन केले. ते पायिकीचे 11 अभंग पण प्रसिद्ध आहेत. राजकारणात व परमार्थात वीरवृत्तीचे फार महत्त्व आहे हे सांगून
राजकारणाचे बहुमोल सिद्धांत त्यांनी सांगितले. तुकोबांची वाणी मेघगर्जनेसारखी गंभीर, आकाशासारखी निर्मळ व सूर्यासारखी ओजस्वी होती. आणखी एक प्रसंग सांगतात. बीड परगण्यातील कोणी देशपांडे ब्राह्मण होते आणि त्या ब्राह्मणाने आपल्याला शास्त्रपांडित्य प्राप्त व्हावे, ऐहिक सुख लाभावे म्हणून पंढरीला देवापुढे धरणे धरले. आता पंढरीरायाने त्यांना सांगितले स्वप्नात जाऊन की आळंदीला जा, म्हणजे मग तुझं मानस पूर्ण होईल, म्हणून स्वप्न दृष्टांत दिला. मग त्याने आळंदीला जाऊन धरणे धरले. ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांना तुकोबांकडे पाठवले. तुकोबांना फार आश्चर्य वाटले की ज्ञानोबांनी माझ्याकडे पाठवलेलं आहे. ब्राह्मणाला अनुग्रह देण्यास आपण योग्य नाही, म्हणून पंढरीरायाची व श्री ज्ञानोबांची आज्ञा म्हणून त्यांनी धरणेकऱ्याला 11 अभंग लिहून दिले व प्रसाद म्हणून श्रीफळ दिले. तेव्हा त्यांनी ज्ञानोबांची जी स्तुती केलेली आहे, गौरव केलेला आहे, तो जो अभंग आहे तो फार प्रसिद्ध आहे. ज्ञानी आमचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे, असा तो अभंग आहे. लोहगावच्या एका कासाराने तुकोबांचा अनुग्रह घेतला होता आणि तो सतत तुकोबांच्या कीर्तनाला जात असे. आपला नवरा त्या कुणबटाच्या नादी लागला म्हणून त्या बाईला खूप राग येत असे. एकदा तिने तुकोबांना आपल्या घरी जेवायला बोलवले आणि त्यांच्या अंगावर उकळते पाणी टाकले. तुकोबांचे सारे शरीर पोळले, असंख्य वेदना होऊ लागल्या, परंतु त्या प्रसंगीही त्या महात्म्याने तिला दोष दिला नाही आणि आपलेच काहीतरी चुकले असेल म्हणून देवाने मला ही शिक्षा केली असे म्हणून पांडुरंगाची करुणा वाकली. तेव्हाचा पण अभंग आहे. जळो माझी काया लागला ओणवा, धावरे केशवा मायबापा. त्यांची ही अंतरीची हाक विठ्ठलाने ऐकली व त्यांच्या कृपेनेच त्यांच्या अंगाची दाहशांती झाली. तेव्हा ते म्हणतात, चित्तशुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. विषय अमृत आघात ते हित, अकर्तव्य नीत होय त्यासी. असं हे तुकोबांचं चरित्र अतिशय अलौकिक आहे. जेवढे सांगावे तेवढे अपुरेच आहे. त्यांचा उपदेश जर समाजातील प्रत्येकाने आपल्या अंगी बाणवला, असा प्रयत्न जरी केला, तरी समाजातील द्वेष भावना, जातीभेद, उंच नीचपण समूळ नष्ट होऊन जाईल. भ्रष्टाचाराची वृत्तीच माणसाची नाहीशी होईल. माणसाच्या दुःखाचे कारणच मुळी मी माझेपणात असते. त्याने जर ही संकुचित वृत्ती सोडली, आपल्या सुखापेक्षा दुसऱ्याचे दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर प्रत्येकजण सुखी होईल. म्हणून ही विश्वात्मक विचार करण्याची बुद्धी परमेश्वराने फक्त संतांनाच दिली आहे. म्हणूनच त्यांचे कार्य लोकोद्धारासाठी असते. तुकोबा स्वतःसाठी जगलेच नाहीत. त्यांचा मीपणा केव्हाच मावळून गेला होता. मी म्हणजे देह ही भावना जाऊन मी म्हणजे चैतन्य स्वरूप सर्व ठिकाणी चराचरात आहे, ही अनुभूती त्यांनी घेतली होती. सर्वाभूती परमेश्वर पाहण्याची दृष्टी त्यांना निर्माण झाली होती. परंतु हे मिळवायला त्यांना प्रचंड मोठी साधना, कष्ट करावे लागले होते. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. हे त्यांनी नुसते बोलून दाखवले नाही, तर आचरणात आणले व समाजापुढे एक आदर्श मूर्ती म्हणून तुकोबा आजही आमच्या हृदयामध्ये वास करतात. 1562 कार्तिक वद्य पंचमीला त्यांनी बहिणाबाईंना स्वप्नामध्ये गुरुपदेश केला. 1571 फाल्गुन शुद्ध द्वादशीला जिजाईला पूर्णबोध केला. जिजाई कर्कश जरी असली तरी पतिव्रता होती. तिची विठ्ठलावर भक्ती होती, विरोधी भक्ती होती त्यांच्या पत्नीची. त्यामुळे तुकोबांनी तिच्याही जीवनाचे सार्थक केले. संत संघाने सज्जन दुर्जन सर्व उद्धरून जातात, हेच यावरून लक्षात येते. कुठल्याही कार्याचा आरंभ जसा असतो तसा शेवटही असतो.
त्याप्रमाणे शके 1571 फाल्गुन वद्य द्वितीया शनिवार म्हणजे आजचा दिवस, हा दिवस उजाडला. हा होता देवसंकल्पित दिवस. ही प्रातःकाळ तुकोबांच्या जीवनातील अखेरची होती. आज ते तेजोमय वलय चालते बोलते परब्रह्म आपल्या मूळ स्वरूपात पूर्णपणे विलीन होणार, ब्रह्मरूप होणार याची कोणालाही कल्पना नव्हती. हा शांतीचा सागर, ममतेची शीतल छाया करणारा कलंकरहित चंद्र, भक्तीचा महामेरू, अज्ञान व अंधकार नाश करून ज्ञानाचा प्रकाश देणारा प्रतिसूर्य, करुणेचा मेघ आता आपल्यातून अदृश्य होणार हे कोणालाच कळले नाही. देहूला गोपाळपुरीत नांदुर्गीच्या वृक्षाखाली कीर्तनाला प्रारंभ झाला. अवतीभोवती असंख्य जनसमुदाय जमला होता. तुकोबांनी नामसंकीर्तन भक्तीची पराकाष्ठा केली. प्रेमामृताच्या भोजनाने उपस्थित सर्व संत सज्जनांना तृप्त केले. अंतरीच्या कळकळीने त्यांनी सर्वांचा निरोप घेतला. आम्ही आज वैकुंठाला जाणार, तुम्ही पण आमच्याबरोबर चलावे असा निरोप त्यांनी जिजाबाईला पाठवला. परंतु नित्याप्रमाणे ते जवळच जात असतील म्हणून मी मुलांना टाकून कशी येणार असे म्हणून जिजाबाई काही आली नाही. निर्याण प्रसंगी गरुडा समवेत त्यांना देवाचे दर्शन झाले. पहिला आले हरी शंखचक्र शोभे करी, गरुड येतो फडत्कारे नाभी नाभी म्हणे त्वरे. वैकुंठपीठ घरी आलेले पाहून तुकोबांना फार आनंद झाला आणि कीर्तन करता करता तुकोबांनी सर्वांना शेवटचा उपदेश केला व सांगितले की सर्वांनी मला निरोप देऊन आपापल्या घरी जावे. तुम्ही आपले विहित कर्तव्य करा, तुमचे कल्याण होईल, हा माझा आशीर्वाद आहे. आम्ही जातो, तुम्ही कृपा असो द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठ श्रीरंग बोलावितो. अंतकाळी विठो आम्हासी पावला, कुडीसहित झाला गुप्त तुका. विठ्ठल नामाच्या जयघोषामध्ये श्री तुकोबाराय विठ्ठलमय झाले. त्यांची ब्रह्मानंदी टाळी लागली. कीर्तनात जमलेली मंडळी नामचिंतनात मग्न होती. इतक्यात तुकोबा कुडीसहित गुप्त झाले. श्रीहरीने आपल्या हाताने त्यांना गरुडावर उचलून घेतले आणि हा दिव्य सोहळा इतरांना दिसला नाही. तुकोबांचा आवाज जेव्हा बंद झाला, सर्व मंडळी स्वप्नातून जागी झाल्यासारखी पाहू लागली. पण तुकोबा गुप्त झाले होते. दिव्य झाली त्यांची काया. या दिव्य देहानेच तुकोबा दिव्य तत्वाशी एकरूप झाले. भक्तिप्रेमाचा ज्ञानभास्कर मावळला. सुखाचा परमठेवा हरपल्याची जाणीव सर्वांना झाली. धन्य 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 ते तुकोबाराय. तुकोबा गुप्त झाले, ते सदेह परमधामाला गेले. कसे? तर शुद्ध जल जसे शुद्ध जलात एकरूप होते त्याप्रमाणे तुकोबाराय दिव्य देहासह नामरूपासह एकरस म्हणजे ब्रह्मरूप झाले. ज्या पंचमहाभूतांपासून देह निर्माण झाला त्यातच योग सामर्थ्याने त्यांनी तो विलीन केला. मग उरले काय? फक्त चैतन्य. ते तर सर्वत्र भरलेलेच आहे. चैतन्यामध्ये चैतन्य मिसळून गेले. तुकोबांचा उपदेश हा केवळ तात्कालिक समाजासाठी नव्हता. कोणत्याही संतांच्या समोर केवळ स्वकालीन समाज असत नाही. त्यांच्या उपदेशाला व विचारसरणीला एखादे विशिष्ट मर्यादेतच कोंडून घेणे आवडत नाही. तुकोबा हे विशिष्ट संप्रदायाचे सेवक असले तरी त्यांची दृष्टी कधीही सांप्रदायिक राहिलेली दिसत नाही. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत ही शिकवण असलेला भागवत संप्रदाय मानव्याचा पुरस्कर्ता आहे. तुकोबांच्या विचारधारेला मानवतावादी मूल्याचे अधिष्ठान आहे. त्यांचे आवाहन विशिष्ट परिस्थितीत अथवा काळातच होऊ शकेल असे नसून ते सर्वकालिक आहे. कोणत्याही जाती धर्माचा अथवा पंथाचा मनुष्य त्यांची अभंगवाणी वाचताना तद्रूप होतो. भेदाभेद भ्रम अमंगळ ही घोषणा तुकोबांनी केली आणि सर्वांसाठी आपल्या स्वानुभवातून विचारांचे दालन उघडे केले. अवघियांसाठी ओसंडले
पात्र ही भूमिका त्यांची आहे. तुकोबांनी संसाराचा जो अनुभव घेतला तो फारसा श्लाघनीय नव्हता. खरे तर अनेकविध आपत्तीशी झुंज घेण्यात त्यांना आपल्या शक्तीचा अपव्यय करावा लागला. सर्वच माणसे प्रपंचाच्या मोहात पूर्णपणे बुडून जातात. वासनेच्या गाळात गळ्यापर्यंत फसतात. त्यातून बाहेर पडणे त्यांना शक्य होत नाही. संसाराच्या मोहात तर एक प्रकारचे चमत्कारिक आकर्षण असते. त्याचा लोभ सुटता सुटत नाही. याची जाणीव तुकोबांना अर्थातच होती. संसाराच्या अतिरिक्त मोहात गुरफटल्यामुळे मनुष्याला उच्च जीवनमूल्यांचा मार्ग सापडत नाही. म्हणून त्यांनी सामान्य संसारी जनाला हळूहळू मोहाचा त्याग करण्यास सांगितले. परमेश्वराची भक्ती जेव्हा चित्तात खोलवर रुजते तेव्हा बाह्यमोह हळूहळू विरळ होऊ लागतात. पाण्याच्या नियमाने पडणारा एक एक थेंब कठीण खडकाचा सुद्धा भेद करू शकतो. मोह आणि लोभ, कामना आणि वासना यांची मिठी संसारात हळूहळू सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. तुकोबांची खंत अशी की माणसे क्षुद्र प्रपंचाचे इतक्या आहारी जातात की या प्रपंचाला थोडा तरी परमार्थाचा वारा लागला पाहिजे अशी कल्पनाच त्यांच्या मनात येत नाही. म्हणूनच असाध्य वाटणारी ही गोष्ट अभ्यासाने साध्य केली पाहिजे असा त्यांनी उपदेश केला. त्यांच्या उपदेशामध्ये कसलाही अतिरेक नाही. आयुष्याचे एकंदर स्वरूप त्यांनी लक्षात घेतले आणि अनेक प्रकारचे सुखोपभोग क्रमाक्रमाने माणसाला सोडून द्यावे लागतात. पण ते निष्ठून जाणारे भोग दोन्ही हातांनी व दातोट खात घट्ट धरून ठेवण्याचा आटापिटा मनुष्य करीत असतो. अखेर तो हतबल होतो, पराभूत होतो आणि हरवलेल्या सुखाच्या क्षणांची आठवण काढून हळहळत बसतो. माणसाच्या अनिवार्य दुःखाचे मूळ नेमके त्याच्या या लंपट स्वभावात सामावलेले आहे असे दिसून येते. क्षणजीवी मोहाचे हात झटकून टाकण्याचे मनसामर्थ्य फार थोड्या व्यक्तीत असते. बहुसंख्य लोक मात्र वासनेच्या वाटेने अखंड चालत राहतात आणि एखाद्या दिवशी चालता चालता कोसळून पडतात. अशा लोकांना तुकोबा उपदेश करतात. जगाचे कल्याण व्हावे, सर्वांना शाश्वत सुख मिळावे, समाजामध्ये सर्वत्र दैवी संपत्ती नांदावी, सर्वांना अद्वैत बोध व्हावा आणि ईश्वर प्राप्ती होऊन सर्वांना आत्मशांती लाभावी ही तळमळ तुकोबांनी आपल्या अभंगगाथेतून व्यक्त केली आहे. म्हणूनच शेवटी एकच म्हणावेसे वाटते की श्री तुकोबांची अभंगगाथा म्हणजे पंचमवेद होय. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, कष्टविती देह उपकारे हेच खरे. ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.